मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं, तुझे खुश मैं रखूंगा सोनिया। मैं तेरे होठों पे खामोशी कभी देख सकता नहीं, सारी बातें मैं सुनूंगा सोनिया तेरे दिल से ना। तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला हे माहीत आहे की हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे जे महिने आहेत हे थंडीचे महिने आहेत। त्या थंडीच्या महिन्यामध्ये फ्लॉवर, गाजर, वाटाणे हे अगदी स्वस्त मिळतात। तर आज आपण गाजरचा हलवा करणार आहोत आणि थंडीच्या महिन्यामध्येच ते मोठे गाजर मिळतात, म्हणजे एकदम असे गुलाबी कलरचे गाजर आपल्या थंडीमध्येच मिळतात, थंडीच्या महिन्यातच मिळतात, बाकी इतर वेळेस आपल्याला अजिबात मिळत नाही। तर थंडीच्या महिन्यामध्ये हे गाजर खूप स्वस्त असे असतात, जेणेकरून आपण त्याचा गाजरचा हलवा करू शकतो। तर आज तुम्हाला अन्नपूर्णा किचनमध्ये गाजरचा हलवा रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला तर आपण सुरुवात करूया। तर इथे गाजरचा हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य आहे। मी इथे काजू बदामाचे काप करून घेतलेले आहे, एका वाटीमध्ये किसमिस घेतलेला आहे, एका वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे, इथे जायफळ आणि वेलदोड्याची पावडर करून घेतलेली आहे, ही दुधावरची साय आहे। तर आपल्या दुधावरची साय घ्यायची आहे जी की जाड असते। इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे, इथे अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे, इथे मी अर्धा किलो मी ते हे गाजर घेतलेले आहेत, हे गाजर मी सोलून घेतलेले आहेत। आता हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि किसताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जो मधला पिवळा भाग आहे तो अजिबात घ्यायचा नाही, हा जो वरचा जो गुलाबी भाग आहे, जो पिंक भाग आहे तोच घ्यायचा आहे किसून, बाकी येल्लो ज्या आतमध्ये जो येल्लो भाग आहे तो अजिबात घ्यायचा नाही। तर अशा प्रकारे मी हे गाजर गोल गोल छान मस्त अशा पद्धतीने किसून घेतलेले आहे। मी जो वरचा जो गुलाबी भाग आहे तोच घेतलेला आहे, येल्लो भाग अजिबात घेतला नाही। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व गाजर किसून घ्यायचे आहेत। अशा आपल्याला चारही बाजूने हा गाजर असा किसून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी सर्व गाजर किसून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे गाजर अशा पद्धतीने हे गाजर छान मस्त किसून घेतलेले आहेत। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत। हा पिवळा भाग काढून टाकायचा, अजिबात घ्यायचा नाही आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला सर्व गाजर किसून घ्यायचे आहेत। इथे मी पूर्णपणे सर्व गाजरचा हलवा म्हणजे पूर्ण हे गाजर किसून घेतलेले आहेत। आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे, वाटीच्या साहाय्याने आपल्याला हा किती वाट्या गाजरचा किस होतो हे आपल्याला मोजून घ्यायचे आहेत। तर एक वाटी गाजरचा किस झालेला आहे, ते मी दुसरी वाटी भरलेली आहे। तर अशा प्रकारे दुसरी वाटीसुद्धा गाजरचा हलवा म्हणजे तिथे 2 वाट्या गाजरचा हलवा झालेला आहे आणि ही तिसरी वाटी। तर अशा पद्धतीने अर्धा किलो गाजरामध्ये आपल्याला 3 वाट्या असा गाजरचा किस मिळालेला आहे, कारण आपल्याला त्यानुसार साखरसुद्धा ॲड करावी लागेल। इथे 3 वाट्या गाजरचा किस झालेला आहे, तर आपल्याला इथे साधारणपणे 1.5 वाटी साखर ॲड करावी लागेल, म्हणजे जेवढा किस असेल त्याचं अर्धी वाटी आपल्याला साखर ॲड करावी लागेल। तर इथे मी तूप ॲड केलेलं आहे, आपल्याला तूप पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचं आहे। मेल्ट करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला हे काजू बदाम छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि आता हे जो किस आहे गाजरचा हा पूर्णपणे या तुपामध्ये ॲड करायचा आहे, भाजून घ्यायचा आहे। आणि साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, पण जेवढा किस असेल त्याच्या अर्ध्या पटीनेच आपल्याला साखर घ्यायची आहे। इथे मी हा दूध ॲड केलेला आहे, तर इथे हा गाजरचा किस पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे। तर मी इथे अर्धा किलो गाजरसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 10 मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला ही साखर ॲड करायची आहे। साखर ॲड करून झाल्यानंतर ही जी दुधाची साय आहे ही दुधाची साय आपल्याला ॲड करायची आहे। आणि तुमच्याकडे दुधाची साय किंवा फ्रेश क्रीम असेल ती सुद्धा तुम्ही ॲड करू शकता। तर मी इथे वरती दुधाची साय ॲड केलेली आहे। तर मी 2 ते 3 दिवस ही दुधाची साय स्टोअर करून ठेवली होती फ्रीजरमध्ये। फ्रीजमध्ये नाही ठेवायची, फ्रीजरमध्ये दुधाची साय ठेवायची, म्हणून ती व्यवस्थित जशीच्या तशीच राहते।
तर छान मस्त आपल्याला मंद गॅसवरती आपल्याला हे गाजर पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की या गाजराला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि हे जे दूध आहे तर हे दूध पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे जे गाजरचा जो हलवा आहे पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी असं दूध आटलेलं आहे आणि या दुधापासून एक प्रकारे असा जो खवा असतो तो खवा तयार झालेला आहे। तर हे जे थोडंफार जे दूध आहे ते सुद्धा आपल्याला आटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की साईडला दूध पूर्णपणे आटलेलं आहे, त्याच्या साईडला छान मस्त ना ऑइल सुटलेलं आहे अशा प्रकारे। तर अजून मी 10 मिनटं मंद गॅसवरती हे पूर्ण शिजवून घेणार आहे आणि हा जो हलवा आहे मंद गॅसवरती आपल्याला म्हणजे पाऊण तास किंवा 1 तास पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। आता इथे मी जायफळ आणि वेलची पावडर ॲड केलेली आहे, यामध्ये काजू बदामसुद्धा ॲड केलेले आहे। तर मी परत 5 मिनटं शिजवून घेणार आहे। तर इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात, इथे अशा प्रकारे आपला हलवा तयार झालेला आहे। मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। तर तुम्ही बघू शकता की हा हलवा किती खूप सुंदर छान असा झालेला आहे। आता यावरती आपल्याला किसमिस वगैरे ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर काजू बदामाचे काप छान मस्त असे पसरून ॲड करायचे आहेत आणि आपण जो गाजराचा जो येल्लो भाग काढून टाकलेला आहे, तर कसा माहिती आहे का, हा जो गाजराचा जो हलवा आहे तो खूप छान मस्त गोड लागतो आणि खूप सुंदर छान असा लागतो। तुम्ही जर गाजराचा येल्लो भाग तुम्ही ॲड करत असाल ना, तर गाजराचा हलव्याची जी चव आहे ती थोडी वेगळी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे अशा प्रकारे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या। मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं, तुझे खुश मैं रखूंगा सोने।